हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल युनिक सायन्स क्लासेस। आज आपण बघणार आहोत की महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 पेपर फर्स्टसाठी काही वस्तुनिष्ठ प्रश्न। युनिट फर्स्ट, टीचिंग ॲप्टिट्यूड, अध्यापन दृष्टिकोन। 81 अध्ययन व अध्यापन ही द्विकेंद्रियात्मक क्रिया असून त्यापैकी एक केंद्र टिंबटिंब व दुसरे केंद्र टिंबटिंब आहे। पर्याय क्रमांक अ महाविद्यालय शिक्षण, पर्याय क्रमांक ब महाविद्यालय विद्यार्थी, पर्याय क्रमांक क प्राचार्य अध्यापक, पर्याय क्रमांक ड विद्यार्थी अध्यापक। अध्ययन व अध्यापन ही द्विकेंद्रियात्मक क्रिया असून त्यापैकी एक केंद्र विद्यार्थी व दुसरे केंद्र अध्यापक आहे। पर्याय क्रमांक ड। प्रश्न क्रमांक 82 अध्ययनाचे कार्य टिंबटिंब तर अध्यापनाचे कार्य टिंबटिंब करतात। पर्याय क्रमांक अ विद्यार्थी शिक्षक, पर्याय क्रमांक ब शिक्षक विद्यार्थी, पर्याय क्रमांक क शिक्षक शिक्षक, पर्याय क्रमांक ड विद्यार्थी विद्यार्थी। अध्ययनाचे कार्य विद्यार्थी तर अध्यापनाचे कार्य शिक्षण करतात। पर्याय क्रमांक अ। प्रश्न क्रमांक 83 अध्ययन ही टिंबटिंब प्रक्रिया तर अध्यापन ही टिंबटिंब प्रक्रिया आहे। अध्ययन ही नैसर्गिक प्रक्रिया तर अध्यापन ही कृत्रिम प्रक्रिया आहे। पर्याय क्रमांक अ। प्रश्न क्रमांक 84 खालीलपैकी कोणते विधान बहुपर्यायी प्रकाराच्या प्रश्नासंदर्भात योग्य आहे? पर्याय क्रमांक अ हे प्रश्न चूक की बरोबर अशा प्रश्नांच्या तुलनेत अधिक वस्तुनिष्ठ असतात। पर्याय क्रमांक ब हे निबंध लेखनाच्या प्रश्नांच्या तुलनेत कमी वस्तुनिष्ठ असतात। पर्याय क्रमांक क ते लघुत्तरी प्रश्नांच्या तुलनेत अधिक व्यक्तिनिष्ठ असतात। पर्याय क्रमांक ड ते चूक की बरोबर अशा प्रश्नांच्या तुलनेत अधिक व्यक्तिनिष्ठ असतात। तर हे प्रश्न चूक की बरोबर अशा प्रश्नांच्या तुलनेत अधिक वस्तुनिष्ठ असतात। पर्याय क्रमांक अ। प्रश्न क्रमांक 85 अभ्यासक्रम विकसन ही टिंबटिंब प्रक्रिया आहे। पर्याय क्रमांक अ तात्पुरती, पर्याय क्रमांक ब अखंड, पर्याय क्रमांक क अलवचिक, पर्याय क्रमांक ड स्थिर। अभ्यासक्रम विकसन ही अखंड प्रक्रिया आहे। पर्याय क्रमांक ब। प्रश्न क्रमांक 86 प्रत्येक व्यक्तीच्या अंगी असणाऱ्या काही सुप्त क्षमता लक्षात घेऊन त्याचा विकास करणे म्हणजे टिंबटिंब। पर्याय क्रमांक अ परीक्षा, पर्याय क्रमांक ब शिक्षण, पर्याय क्रमांक क मूल्यमापन, पर्याय क्रमांक ड मुक्त शिक्षण, पर्याय क्रमांक ब शिक्षण। प्रश्न क्रमांक 87 मूल्यांक पद्धतीने दृष्टीने गट 1 च्या मुद्द्यांना व गट 2 सोबत जोडून योग्य पर्यायांची निवड करा। हा प्रश्न जुलै 2016 नेट पेपर फर्स्टला विचारलेला आहे। गट 1 काय आहे? पर्याय क्रमांक अ रचनात्मक मूल्यमापन, पर्याय क्रमांक ब संकलनात्मक मूल्यमापन, पर्याय क्रमांक क सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापन, पर्याय क्रमांक ड मानक निष्कर्ष। तर बघूया काय आहे। पर्याय क्रमांक अ रचनात्मक मूल्यमापन। रचनात्मक मूल्यमापन काय आहे? तर प्रश्नोत्तर आणि संदर्भात मूल्यांकन चर्चा। पर्याय क्रमांक बी काय आहे? संकलनात्मक मूल्यमापन। संकलनात्मक मूल्यमापन म्हणजे अंतिम अध्ययनाच्या परिमाणाचे श्रेणीकरण। पर्याय क्रमांक सी सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापन। काय आहे सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापन? तर सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापन म्हणजे नियमित
संख्यात्मक सहसंख्यात्मक बाबींचे मूल्यांकन करणे म्हणजे सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापन. आणि डी. मानक व निकष म्हणजे काही समूह आणि काही मापदंडाच्या आधारे. पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 88. एक उत्तम शिक्षण हा टिंबटिंब. प्रश्न क्रमांक 88. एक उत्तम शिक्षक हा टिंबटिंब हा प्रश्न जून 2015 नेटला विचारलेला आहे. एक उत्तम शिक्षक हा विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी अभिप्रेरित करत असतो. पर्याय क्रमांक ड. प्रश्न क्रमांक 79. विद्यार्थ्यास शाबासकी बक्षिसे देणे हे टिंबटिंब होय. पर्याय क्रमांक अ. प्रबलन कौशल्य. पर्याय क्रमांक ब. स्पष्टीकरण कौशल्य. पर्याय क्रमांक क. चेतकबद्दल कौशल्य. पर्याय क्रमांक ड. समारोप कौशल्य. विद्यार्थ्यास शाबासकी बक्षीस देणे हे चेतकबद्दल कौशल्य आहे. पर्याय क्रमांक क. प्रश्न क्रमांक 90. विद्यार्थ्यांची जिज्ञासा जागृत करून त्यांचे लक्ष केंद्रित करण्यास टिंबटिंब गरज लागते. पर्याय क्रमांक अ. प्रबलन कौशल्याची. पर्याय क्रमांक ब. स्पष्टीकरण कौशल्याची. पर्याय क्रमांक क. चेतकबद्दल कौशल्याची. पर्याय क्रमांक ड. फलकलेखन कौशल्याची. विद्यार्थ्यांची जिज्ञासा जागृत करून त्यांचे लक्ष केंद्रित करण्यास चेतकबद्दल कौशल्याची गरज लागते. विद्यार्थ्यांना शाबासकी बक्षीस देणे हे टिंबटिंब आहे, तर विद्यार्थ्यांना शाबासकी बक्षीस देणे हे प्रबलन कौशल्य आहे. पर्याय क्रमांक अ. आणि विद्यार्थ्यांची जिज्ञासा जागृत करून त्यांचे लक्ष केंद्रित करण्यास टिंबटिंब गरज लागते, तर चेतकबद्दल कौशल्याची गरज लागते. पर्याय क्रमांक क. प्रश्न क्रमांक 91. वर्गात लहान मुलांना पुढे मोठ्यांना मागे दंगा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीच्या टप्प्यात बसविणे, अध्यापनास वातावरण निर्मिती करणे हे टिंबटिंब मोडते. पर्याय क्रमांक अ. संप्रेषण कौशल्य. पर्याय क्रमांक ब. वर्ग व्यवस्थापन कौशल्य. पर्याय क्रमांक क. चेतकबद्दल कौशल्य. पर्याय क्रमांक ड. प्रबलन कौशल्य. वर्गात लहान मुलांना पुढे मोठ्यांना मागे दंगा करणाऱ्या विद्यार्थ्यांना दृष्टीच्या टप्प्यात बसविणे, अध्यापनास वातावरण निर्मिती करणे हे वर्ग व्यवस्थापन कौशल्यामध्ये मोडते. पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 92. ओघवत्या व गतिमान भाषेचा वापर, स्पष्ट उच्चार, आवाजाचा चढ उतार, हावभाव हे टिंबटिंब मध्ये मोडते. पर्याय क्रमांक अ. संप्रेषण कौशल्य. पर्याय क्रमांक ब. चेतकबद्दल कौशल्य. पर्याय क्रमांक क. कथन कौशल्य. पर्याय क्रमांक ड. प्रबलन कौशल्य. ओघवत्या व गतिमान भाषेचा वापर, स्पष्ट उच्चार, आवाजात चढ उतार, हावभाव हे कथन कौशल्यामध्ये मोडते. पर्याय क्रमांक क. कथन कौशल्य. प्रश्न क्रमांक 93. शिक्षकाचे हावभाव, आवाजातील चढ उतार, संवेदन, लक्षात व बोलण्याच्या पद्धतीत बदल यांचा समावेश टिंबटिंब मध्ये होतो. पर्याय क्रमांक अ. चेतकबद्दल कौशल्य. पर्याय क्रमांक ब. संप्रेषण कौशल्य. पर्याय क्रमांक क. प्रबलन कौशल्य. पर्याय क्रमांक ड. कथन कौशल्य. शिक्षकांचे हावभाव, आवाजातील चढ उतार, संवेदन, लक्षात व बोलण्याच्या पद्धतीत बदल यांचा समावेश चेतकबद्दल कौशल्य यामध्ये होतो. पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 94. खालीलपैकी कोणत्या मार्गामध्ये
प्रभावाची दिशा ही एकतर्फी असते? हा प्रश्न ऑक्टोबर 2020 नेट या परीक्षेला विचारलेला होता. पर्याय क्रमांक अ समुपदेशन, पर्याय क्रमांक ब मार्गदर्शन, पर्याय क्रमांक क शिक्षण, पर्याय क्रमांक ड अध्ययन. कोणत्या मार्गामध्ये प्रभावाची दिशा ही एकतर्फी असते? तर अध्ययन या मार्गामध्ये प्रभावाची दिशा ही एकतर्फी असते. पर्याय क्रमांक ड. प्रश्न क्रमांक 95. तोंडी, लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा ही मूल्यमापनाची टिंबटिंब साधने आहे. पर्याय क्रमांक अ मूल्यात्मक, पर्याय क्रमांक ब निर्णयात्मक, पर्याय क्रमांक क गुणात्मक, पर्याय क्रमांक ड संख्यात्मक. तोंडी, लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा ही मूल्यमापनाची संख्यात्मक साधने आहे. पर्याय क्रमांक ड. संख्यात्मक. अशा पद्धतीने आपण अध्यापन दृष्टिकोन या विभागावर आतापर्यंत 95 क्वेश्चन बघितलेले आहेत. तर प्लीज़ वीडियो ला लाइक एंड शेयर कीजिए. धन्यवाद.